प्रेमविवाह केल्याच्या रागातून चोपडा शहरामध्ये ऑनर किलिंगची थरारक घटना घडली आहे। सीआरपीएफ मधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर लग्नाच्या कार्यक्रमात बेछूट गोळीबार केला। या गोळीबारामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झालाय, तर जावई गंभीर जखमी झालाय। या ऑनर किलिंगच्या घटनेनं आता चोपडा शहरात भीतीचं वातावरण पसरलंय। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नातेवाईकांचे लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या। याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मांगलेला माहिती पडले होते आणि इथं शिरूरला राहणारे असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे, तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झालं, मुलांना जखमी झालेला आहे अशा प्रथमदर्शनी माहिती पडत आहे। आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते आणि काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल। तेथील आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। 2 वर्षापूर्वी झालेल्या प्रेमविवाहाचा राग डोक्यात ठेवून बापानेच केली मुलीची हत्या। ही घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा गावातील आंबेडकर नगर या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। तृप्ती आणि अविनाश यांचं प्रेमविवाह 2 वर्षापूर्वी झालं होतं। ते प्रेमविवाह झाल्याचा डोक्यात राग किरण मांगले म्हणजे तृप्तीचे वडील यांनी ठेवला होता आणि तो राग 2 वर्षानंतर चोपडा गावात या ठिकाणी गणेश वाघ याच्या नातेवाईकांचं या ठिकाणी लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये हे दोघं जण या ठिकाणी लग्न अटेंड करायला आलेले होते। या दरम्यान कुठेतरी किरण मांगले यांना हे कळलं आणि ते रागाच्या भरात या चोपडा गावातील आंबेडकर नगरमध्ये या ठिकाणी लग्नाच्या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी कालची ही घटना जर बघितली तर काल रात्री 10च्या दरम्यान किरण मांगले हे या ठिकाणी येऊन बेसूटपणे गोळीबार करू लागले आणि या गोळीबारमध्ये त्यांचीच मुलगी तृप्ती हिची या ठिकाणी हत्या झाल्याची घटना घडलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी काल हळदीचा कार्यक्रम होता आणि या हळदीच्या कार्यक्रमामध्ये ही घटना घडलेली आहे। किरण मांगले यांनी बेसूटपणे चालवलेल्या गोळ्यांमुळे तृप्तीचा या ठिकाणी बळी गेलेला आहे आणि त्यांचे जवाई अविनाश वाघ हे देखील मोठे गंभीर जखमी आहेत। या ठिकाणी जमावाने किरण मांगलेंना पकडण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये झटापटी झाल्यात आणि त्या झटापटीमध्ये देखील किरण मांगले हे गंभीर जखमी आहेत। किरण मांगले असतील त्याचनंतर अविनाश वाघ असतील यांच्यावरती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शासकीय महाविद्यालयामध्ये प्राथमिक उपचार देखील सुरू आहेत। दोघांची तब्येत चिंताजनक आहे। चोपडा तालुक्यातील आंबेडकर नगरात झालेल्या घटनेमुळे कुठेतरी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण पाहायला या ठिकाणी मिळत आहे। जळगाव मध्ये देखील भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। मात्र या ठिकाणी जे लग्न होणार होतं ते लग्नाचे वराड या ठिकाणी आलेले ते या घटनेमुळे कुठेतरी सुन्न झाल्याचं पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।